होते, वाईट टाकला तर 50 रुपये होते, तन्मयने षटकार खाला गोलंदाजीमध्ये तर 100 रुपयाचं वेगळं पारितोषिक तन्मयसाठी लावलं गेलं होतं. एक षटकार आणि एक वाईट टाकला म्हणजे 150 रुपये तन्मयला दिले गेलेत ते. चला या आपण ऐकूया आपल्या गावाचा सुपुत्र हसमुख यांचा आवाज. आणि ही मॅच आहे आजच्या दिवसातील 7वी मॅच, लकी पॅकर वर्सेस आई जरीमरी नायरा. आणि नायरा संघ क्षेत्ररक्षण करतोय, लकी पॅकर हा संघ बॅटिंग करतोय. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल आपण हसमुख यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. धन्यवाद भरत राऊत सर, खरोखरच तुमचा कोड आवाज ऐकूनच आम्ही शिंकलेलो आहे. आणि तसेच आमचे गुरुवर्य रुक्षन ठाकूर यांच्याकडून आम्ही जास्त करून शिकलेलो आहे. चला पाणी व्हॉलंटियर बाल्टीमध्ये पाणी द्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. चला धनेश आलेला भूषण बंब घेऊन जा. चला सर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिले सलामीचे फलंदाज आहेत ते अंकित आणि नॉन स्ट्राईक आहेत ते स्वयं मात्रे. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. आपल्याला उद्याचं शेड्यूल ही टाइम सांगायचा. पहिला सामना कोणाचा आहे. चला अजून एक सामना खेळवायचा आहे. आणि तसंच सुंदर असं आयोजन एक्सर मान्सून लीग. खरोखरच पहिलं वर्ष सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा. पहिल्या षटक टाकण्यासाठी सज्ज मयूर. अंकितसाठी पहिला चेंडू, यॉर्कर चेंडू. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू आलेला आहे. खरोखरच व्यासपीठावरती आमचे माननीय नंदू पाटील साहेब बसलेले आहेत. मयूर यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अंकित यांच्यासाठी पुन्हा एकदा लो फुल टॉस होता आणि हा मला वाटतंय खरोखरच षटकार मारलेला आहे अंकित यांनी. अंकित यांच्या विषयी सांगावं, आपल्या इथे ISPL होतं. ISPL या संघामध्ये नेट बॉलर म्हणून चेन्नई सिंगम यांना नेट बॉलर म्हणून तो केतन म्हात्रे कंपनीला ट्रेनिंग देण्यासाठी होता नेट बॉलर. पुढच्या वर्षी बहुतेक मला वाटतं संघामध्ये प्रवेश करेल तो. मयूर यांचा पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूमध्ये मोठा फार झालेला आहे. खरोखर तितकाच उंचीचा गोलंदाज आणि तितकाच ताकदीचा फलंदाजही आहे. पुन्हा एकदा एकाच धावेने समाधान. खरोखरच संघाची धाव संख्या झाली ती 7 धावा. तीन चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये तब्बल 7 धावा. खरोखर चांगली अशी सुरुवात झालेली आहे. लकी पॅकर मानस 11.
फलंदाजाला स्लिप लावलेली आहे. स्वयं याच्यासाठी गोलंदाज तितकाच चांगला असा गोलंदाज, कमी पावलाचा रनअप आहे. खांद्याच्या जोरावरून गोलंदाजी करतो तो. स्लिप काढलेली आहे. बघूया मयुरांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मयूर टू पुन्हा एकदा मला वाटतं डायरेक्ट मला वाटतं बॅटला चेंडू घासून गेलेला आहे. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी, बॅटला नसेल लागला तर मला वाटतं कदाचित लेग बाईकच्या रूपानं गडी बाद झाला असता. खरोखर 4 चेंडू टाकून झालेले आहे. अंकित साठी स्लिप लावलेली आहे, म्हणजे फर्स्ट स्लिप लावलेली आहे मयूर यांनी. अंकित तो मयूर पुन्हा एकदा आणि झेल घेण्याची संधी होती. मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे 1 धाव्यासाठी. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातील आणि तब्बल 9 धावा झालेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज मयूर टू अंकित. लेफ्टी फलंदाज आहेत. सुरेख असा एक षटकार मारलेला मयूरांना. पुन्हा एकदा मारलेला लो फुल टॉस. बघूया झेल होतोय का, आणि जंप मारण्याच्या प्रयत्नात आणि हा चौकार गेलेला आहे. चौकार गेलेला आहे. 4 धावात भर पडलेले. संघाची धाव संख्या झाली होती 13 धावा. खूप असं महागडा असं षटक, पहिलं षटक. एकही गडी बाद न जाता तब्बल 13 धावा आलेल्या आहेत धाव फलकावर. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतायत दोन्ही खेळाडू. 13 धावा झाल्या आहेत. चला टाइम घालवायचा नाही. 25 मिनिटाचा कालावधी आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायचे आहेत. जरा अजून एक मॅच खेळायची आहे. का बॅड लाईट झाली नाही पाहिजेत. आपल्या इथे हॅलोजनची व्यवस्था नाही आहे, नाहीतर मग ती मॅच सकाळी तब्बल 7 वाजता खेळवावी लागेल. चला नवीन गोलंदाज नंबर 2 चा गोलंदाज. षटक पहिलं टाकण्यासाठी ऋषी, त्याला खेळले जातील ते स्वयं. पहिला चेंडू काढलेला आहे, स्लिप मध्ये गेलेला चेंडू. स्वयं यांच्या बॅटीने 1 धाव आलेली आहे. चला पुढच्या चेंडू टाकण्यासाठी सट्ट्या. बघ्या झेल होतोय का. गणेश म्हात्रे चेंडू खाली, आणि मला वाटतंय झेल सुटलेला आहे. आणि तब्बल 3 धावा आलेल्या आहेत. 2 धावा पळून काढल्याने 1 धाव ओथ्रोच्या रूपात. संघाची धाव संख्या झाली ती तब्बल 17 धावा. 2 चेंडू टाकून झाल्या. 2 चेंडू मध्ये 17 धावा आलेल्या आहेत.
खरोखर सुंदर असं आयोजन. चला ऋषी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढल्या बघूया. झेल बादाच्या रूपात होत आहे का आणि झेल बाद पहिला हादरा बसलाय तो लकी पॅकर मानस 11ला. सुयश यांच्या सोयम यांच्या रूपानं पहिला हादरा बघूया. सोयम यांची जागा घेण्यासाठी नंबर 2चा फलंदाज कोण येतो बघूया. नंबर 2चा बॅटर चला जरा फास्ट खेळायचं आहे. चला ध्रुवांग उर्फ गोट्या चला नंबर 2चा फलंदाज आहे ध्रुवांग उर्फ गोट्या टोपण नावाने ओळखला जातो तो. चला खेळ जरा फास्ट करायचा आहे. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी घेते ऋषी. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. तब्बल 4 धावा दिलेल्या आहेत. आता बघा 3 चेंडू कसे टाकतात. पुन्हा एकदा बघूया स्लिप मध्ये चेंडू गेलेला आहे. एकच धावानं समाधान. दोन्ही खेळाडू संघाची धावसंख्या 18 धावा. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये किती धावा आहे ते बघूया. लेग साईडला खेळून काढल्या बघूया किती धावा. एकाच धावेने समाधान. दोन्ही खेळाडूंच्या संघाची धावसंख्या झाली 19 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील दुसऱ्या षटकातील ऋषी याने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू. चला पुढचा चेंडू पुन्हा खेळून काढलेला बघूया किती धावांसाठी. एकाच धावाने षटक संपलेला. नंबर 2 संघाची धावसंख्या 20 धावा. खरोखर सुरेख असा षटक टाकलेला आहे. सात धावा दिल्यानंतर एक गडी बाद केलेला आहे. बघूया नंबर 3चा गोलंदाज कोण वापरला जाईल. जरीमरी संघ नायरा 11. चला भरपूर पंच सर जरा टाइमपास होतोय. इथं टायमर लावलेला आहे. चला नंबर 3चा गोलंदाज गणेश आलेला आहे.
आई जरीमरी नायरा 11 संघाकडून. चला गणेश म्हात्रे यांचा पहिला चेंडू फेस करतील ध्रुवांग. पहिला चेंडू टाकणारे सज्ज. हाफ पीस चेंडू टाकला होता आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धाव्यासाठी संघाची धाव संख्या झाली ते 22 धावा. बघूया खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी करतोय ध्रुवांग. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गणेश. तो ध्रुवांग स्टेप आउट जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव आलेला आहे. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. षटक चालू आहे तिसरा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. चेंडू काय परफेक्ट बॅटवर आला नाही आहे. एकाच धावेतील समाधान. संघाची धाव संख्या झाली 23. तब्बल 2 चेंडू टाकून झाले आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहे. 3 चेंडू टाकून झाले स्कोरर. तीन चेंडू टाकून झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. सॉरी, चुकामुक होते आमच्याकडून, सांभाळून घ्या म्हणा. चला पुढचा चेंडू गणेश यांचा. भावेश म्हात्रे कॅमेरामॅन. पुन्हा एकदा मला वाटते एकाच धावांना समाधान दोन्ही खेळाडू. संघाची धाव संख्या झाली 24. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 तिसऱ्या षटकातील. प्रणील म्हात्रे यांनी मोठा कॅमेरामॅन आणला इंटरनॅशनल लेवलचा. भावेश म्हात्रे इंटरनॅशनल लेवलचे कॅमेरामॅन आले. प्रवीण पाटील, प्रणील पाटील यांचा कॅमेरामॅन भावेश म्हात्रे. आज ते सकाळी ते MSB ला मॅच कव्हर करत होते आणि खराब असा चेंडू वाईटच्या रूपाने 1 धाव. कारण का त्यांचा खूप बिझी शेड्यूल आहे. संघाची धाव संख्या झाली ती 25 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गणेश टू ध्रुवांग. खरोखर सुरेख असा सेटअप टाकताय. पुन्हा एकदा शॉर्ट पीस चेंडू टाकलेला. बघूया किती धावा झेल घेतोय का. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला 2 धाव्यासाठी. संघाची धाव संख्या झाली 27 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू आहे. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते आपले गणेश म्हात्रे. शेवटचा चेंडू गणेश यांचा. पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकला होता
आणि फसवलेला चेंडू. षटक संपलेला आहे. ते तिसरं आणि संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. आता बघूया नंबर 4 चा गोलंदाज कोण वापरला जाईल. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. टायमर लावलेला आहे. टाइमपास करायचा नाही. अजूनही एक वेळ आपल्यासाठी काय थांबणार नाहीये. खरोखरच सुंदर असं जेवणाचा स्वाद आपण घेतला. ते जेवण आपल्याला करून दिलं होतं जय हनुमान महिला मंडळ आणि श्री देवेंद्र ठाकूर साहेब यांच्याकडून आपल्याला जेवणाचा स्वाद घेता आला. आणि तसंच आपण हा भला मोठा असा मंडप उभारलेला बघतोय. आमचे गावदेवी मंडप डेकोरेटर नंदू पाटील साहेब यांचंही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. कारण का सूर्यदेव आपल्यासाठी थांबणार नाहीये. कारण का अजून एक मॅच खेळवायची आहे. नाही तर मॅच ही झाली नाही तर सकाळी 7 वाजता खेळवली जाईल. 27 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा. चला नंबर 4 चा गोलंदाज झालेला आहे तो नितेश उर्फ बाबू. बघूया पहिला चेंडू खेळून काढलेला आहे. बघूया जेल होतोय की नाही. खूप शॉर्ट पडलेला आहे. बघूया किती 1 धाव 2 धावा काढलेल्या सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धाव संख्या झाली ती 29 धावा. संघाची धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. चला नंबर 2 चा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अंकित खेळण्यासाठी. पुन्हा एकदा खेळून काढलेला मला वाटते चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. 2 धाव्यासाठी संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. खरोखरच चला देवेंद्र नितेश किणी गोलंदाज सज्ज. पुन्हा लो फुल टॉस होता. मला वाटतंय काय होतंय आणि हा षटकार ठोकलेला आहे. चला पंचांशी कोणी वाद घालायचा नाही. कारण आपले ते थर्ड अंपायर नाही आहे. थर्ड अंपायर बघण्यासाठी भावेश मात्रे बोलतात 1000 रुपये पर डे. म्हणजे पुन्हा एकदा खराब असा चेंडू. मला वाटतं खराब असा चेंडू टाकलेला आहे वाईटच्या रूपाने. 1 धाव. संघाची धाव संख्या झाली ती 38 धावा. 1 गडी बाद. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा मला वाटतंय खरोखर सुंदर असा फटका खेळून काढलेला आहे. आणि हा षटकार 12 चेंडू 33 धावावरती अंकित चव्हाण हा खेळतोय. आणि संघाची धाव संख्या झाली ती 44.
अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकातील. खरोखरच सुरेख असे पहिल्या चेंडूमध्ये फक्त 2 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा, तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार, चौथा चेंडू वाईट टाकलेला आहे आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा षटकार. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये बघूया किती धावा. चेंडू द्यायचा आहे 44 झालेला आहे. चला अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा येतील बघूया. संघाची धावसंख्या चला नितेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटते एक धाव आलेली आहे. सर बॅटला चेंडू लागलाय का? बॅटला चेंडू लागलेला आहे. शेवटचा चेंडू आहे. संघाची धावसंख्या 45. चला यापुढील शेवटचा सामना आहे. AK11 वर्सेस ऋत्विक चॅम्पियन. आपल्या संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू खराब असा चेंडू आणि रनआउट चरपाना गडी बाद झालेला आहे. चला आता ध्रुवांग यांची जागा घेण्यासाठी अजित. आता दोघं बंधू मैदानामध्ये, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ अजित आणि अंकित. संघाची धावसंख्या झाली आहे ती 46 धावा झालेल्या आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकामधील. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया किती धावा येतील का रोखला जाईल. बरोबर लेग साइडला खेळून काढल्या. बघूया किती धावा. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू मिळाला असता तर काही रनआउटची चान्सेस होते. संघाची धावसंख्या झाली 4 षटक संपले आणि 48 धावा. तब्बल 12च्या रनरेटने खेळत आहेत. चला शेवटचा षटक टाकण्यासाठी नंबर 5चा गोलंदाज कोण वापरला जाईल. आई जरीमरी संघ नायरा 11 तेजस पाटील उर्फ गोट्या. तसंच शेवटचं षटक आहे या सामन्यातील. बघा 48 धावसंख्या केलेले आहे आणि तब्बल 36 धावा अंकित यांचे आहेत. म्हणजे 1 साइड बॅटिंग केलेली आहे. म्हणजे मानस 11चा वन आर्मी हा अंकित हा ठरलेला आहे. आणि तसंच खूप असा महागडा षटक टाकले आहे.
नितेश किणी उर्फ बाबू यांनी तब्बल 21 धावा दिलेल्या आहेत. तेजस यांचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अजित पुन्हा समोर घेऊन काढले आणि बघूया काय घडतंय. आणि हा मला वाटते चला पंच किती रन धावा 2 धावा. धन्यवाद. संघाची धाव संख्या 60 धावा. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला AK11 आणि ऋत्विक चॅम्पियन नाणेफेकीसाठी यायचं आहे संघाच्या संगणकाने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खरोखरच सुरेख असा षटकार ठोकलेला आहे. आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 66 धावा. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील बघूया. अजित यांनी सुरेख अशा फलंदाजी करताना 5 चेंडू 18 धावा ठोकलेल्या आहेत आणि तसं 14 चेंडू मध्ये 36 धावा अंकित यांनी ठोकलेल्या आहेत. आणि पुन्हा वंच गेलेला बघूया किती धावा येतील. 2 धावा झालेल्या बघूया तर तिसरी धाव पूर्ण होते का.
आणि तब्बल 3 धावा आलेल्या आहेत. एकूण 70 धावा झाल्या आणि 70 धावाचं आव्हान दिलेलं आहे जिंकण्यासाठी. 30 चेंडू 70 धावाचं आव्हान. चला ऋत्विक चॅम्पियन आणि AK11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. अजित चव्हाण यांनी चला चला नंदू पाटील सर आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. प्रणील कॅमेरामॅन जरा फोकस करो. तर यानंतर शेवटचा सामना आहे. चला नाणेफेकीचा कौल होतोय. चला निर्णय इकडेच सांगायचा स्टेजवरतीच. निर्णय सांगायचा काय कोण जिंकलाय. 1 मिनिट नाही यायचा तर विचार करून यायचा. एवढा वेळ दिला होता मी सकाळपासून. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे AK11नी. चला पंचांची वादावाद करू नका. चला होते मिस्टेक होते जरा कारण तिथून समोरून ऊन डोळ्यावरती येतं पंचांच्या. चला सुंदर अशी फलंदाजी अजित यांच्याकडून. मला वाटतं अजित थोडा वरती आला असं मला वाटतं 80-90च्या धावा झाल्या असत्या. खरोखरच आम्हाला सुंदर असे पंच लाभलेले आहेत ते विशाल नाईक आणि मॉन्टी घोडेकर सर. चला सामन्याला सुरुवात. हॅलो सलामीवीर फलंदाज पाठवायचे आहेत. चला सलामीवीर फलंदाज पाठवून द्यायचे आहे. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला शेवटची. हॅलो सलामीवीर फलंदाज पाठवून द्यायचे कारण अजूनही एक मॅच खेळवायची आहे. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला फास्ट करा फास्ट जरा नाही तर पेनल्टीला सामोरं जाईल. चेंडू घेऊन गेलेले आहेत कारण
अजूनही आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. चला अरे ते बटन असेल ते एक बंद असेल ना बंद ते बटन असेल ते वेग आहे ना. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. चला पंचांचा इशारा आलेला आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी रणजित, स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला मयूर, पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज अंकित, उंच पुरावा असा गोलंदाज. पहिला चेंडू खरोखर सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू. 30 चेंडू मध्ये 70 रनाचं आव्हान दिलेलं आहे जिंकण्यासाठी. आई JNCC संघाला नायरा 11. खरोखर याचा पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अंकित टू रणजित. पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू त्यांना एक धावच झालेले आहे. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी सुरुवात आहे. लक्की पॅकर मानस 11 संघाकडून. मयूर, अंकित यांचा पहिला चेंडू फेस करतील. सुंदर असा गोलंदाज, तितकाच चांगला फलंदाज. पुन्हा एकदा पहिला चेंडू, षटकार, पत्रा तोड षटकार ठोकलेला आहे. करायची आहे. चेंडू आलेला आहे, मॅच बॉल. खरोखरच तितकाच चांगला गोलंदाज, तितकाच डेंजर फलंदाजी आहे. मयूर पाडेल. अंकित यांचा चौथा चेंडू टाकण्यास सज्ज मयूर यांच्यासाठी. पुन्हा एकदा खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. 4 चेंडू टाकून झालेले आहे आणि तब्बल 7 धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला, बघूया किती धावा येतील. एकच धावेने समाधान दोन्ही खेळाडूंचा. संघाची धाव संख्या 8 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. तब्बल 5 चेंडू मध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया किती धावांसाठी चेंडू जातोय. दोन धावा आलेल्या आहेत. संघाची धाव संख्या झाली ती 10. 2 आकडी 10 धावा. पहिला षटक संपलेला आहे.
आता बघूया नंबर 2 चा गोलंदाज कोण वापरला जाईल. चला जरा फास्ट करायचं आहे, कारण का आपल्याला 25 मिनिटाचा कालावधी आहे. 25 मिनिटामध्ये आपल्याला तब्बल 5 षटकं टाकायचे आहेत. चला नंबर 2 चा गोलंदाज कोण वापरला जाईल. चला नंबर 2 चा गोलंदाज अजित येतोय. पहिला छोट्या बंधूंनी गोलंदाजी केली, तब्बल 10 धावा दिल्या आहेत. आता त्यांचेच अंकी त्यांचे मोठे बंधू अजित आलेले आहेत गोलंदाजीसाठी. बघूया नंबर 2चं षटक टाकण्यासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत ते अजित ये. बघूया कशी गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी. आणि तितकाच चांगला ताकदीचा फलंदाज मयूर रणजित हे आपला एक एक धावा करून त्याला स्ट्राईक रोटेट करून देत आहेत. मयूर यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देत आहेत. पहिलाच आणि बॅडमिंटन टाइप स्ट्रोक केलेला आहे आणि हा षटकार आलेला आहे. डीजे दीप खरोखर नवीन डीजे ऑपरेटर आलेला आहे. खरोखर याचा सुरेख असा बॅडमिंटन टाइप स्ट्रोक केलेला आहे. तसा स्ट्रोक आपला श्रेयस कदम करतो. पुन्हा एकदा मग आणि मला वाटतंय कमबॅक केलेला आहे आणि मोठा गडी बाद झालेला मयूर यांच्या रूपानं. मोठा हादरा बसलेला आहे. आई डीजे मोठा हादरा बसलेला आहे. आई जरी मरी नाही राहिलं संघाला. आता मयूरांची जागा घेण्यासाठी तेजस पाडेल उर्फ घोट्या. खरोखर सुरेख असा कमबॅक करून दिला लकी पॅकर मानस 11 ला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढल्या. बघा किती धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. दोन धावेसाठी संघाची धाव संख्या झाली ती 18 धावा. 3 चेंडू टाकून झालेले आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 3 चेंडू मध्ये किती धावा येतील. तेजस पाटील यांच्याकडे क्षमता आहे षटकार मारायची. बघा पुन्हा एकदा खेळून काढलेला. बघा किती धावांसाठी 2 धाव्यासाठी चेंडू गेलेला आहे. चेंडू द्यायचा आहे. पंचांकडे चेंडू आहेत. संघाची धाव संख्या 20 धावा. व्हॉलेंटियर्स कोणाकडे जुने चेंडू असेल तर द्यावे कृपया करून. बॉल पकड.
चला शेवटचे दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. तेजस टू अजित, पुन्हा एकदा खेळून काढल्या, बघूया किती धावा. 2 धावा, 1 धावाने समाधान मानलेला. शेवटचा चेंडू या षटकातील. संघाची धाव संख्या ती 21 धावा. स्ट्राइक एंडला तर रणजित. चला शेवटचा चेंडू आहे या षटकातील. संघाची धाव संख्या झाली 21 धावा. बघूया, आणि चेंडू मागे डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. चेंडू 1 धावांसाठी. संघाची धाव संख्या झाली ती 22 धावा. षटक संपलेलं दुसरं. अठरा चेंडू 48 रनाची आवश्यकता. Top brands of 30-day return. एक आपल्याला खेळवायचा एक सामना. नंबर 3 चा गोलंदाज ध्रुवांग. बघा, दोघांचे टोकन नाव गोटे आहे. एक गोट्या बॅटिंग करतोय, एक गोट्या गोलंदाजी करतोय. बघा, पहिला चेंडू फेस करतील तेजस ध्रुवांग यांचा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज ध्रुवांग. बघूया, आणि उंच टोलावलेला आहे. बघूया धीरू झेल घेतोय का, आणि झेल सोपा झेल सुटलेला आहे. तेजस पाटील यांना संधी मिळालेली आहे, जीवदान मिळालेलं आहे. संघाची धाव संख्या झाली 24. अजून मला वाटतं 17 मध्ये 46 रनाची आवश्यकता आहे. तेजस यांना पुढचा चेंडू ध्रुवांग यांचा. बघूया, आणि समोर टोलावलेला आहे तेजस यांनी. षटकार. आहे. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तेजस यांना. पुन्हा एकदा मला वाटते आडवा शॉट गेलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धावा. संघाची धाव संख्या झाली 32 धावा. संघाची धाव संख्या झाली 32 धावा.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्येला 32 धावा झालेला आहे. टायमर लागलेला आहे. चला ध्रुवांग यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज तेजस. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे या षटकामध्ये. संघाची धाव संख्या झाली आहे ती 32 धावा. धाव संख्या स्थिरावलेली आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. चौदा चेंडू 38 धावांची गरज. ध्रुवांगांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू काय कनेक्ट झालेला नाहीये. पंच बॅटला चेंडू लागलाय ना. 33 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू 37 रनाची आवश्यकता. जरा घाई करायची आहे. अजून एक आपल्याला सामना 5 षटकांचा खेळवायचा आहे. म्हणजे टोटल 10 षटकं टाकायची आहेत अजूनही. आणि 6 वाजलेले आहेत. ध्रुवांग यांचा शेवटचा चेंडू बघूया. दोन धावा काढून संघाची धावसंख्येला 35 धावा. अजूनही 12 चेंडू 35 रनाची आवश्यकता. बघूया नंबर चला घाई करायची आहेत. चला कारण का नंबर फटाफट करायचा आहे. कारण का अजून एक आपल्याला मॅच खेळवायची आहे. गोलंदाजीसाठी आले धीरज पवार धीरू. नंबर 4 चा गोलंदाज आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी. चला मॅच जरा चालू करायची आहे. जा समोरून चिखलातूनच धावत जा. चला खूप वेळ गेलेला या मॅचला. कारण का अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. चला धीरू यांचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज तेजस. बघा लेग साइडला खेळून काढले. बघा किती धावा. एकाच धावेने समाधान. 11 चेंडू आणि 34 रनाची आवश्यकता. रणजित स्ट्राइक एंडला. धीरू यांचा पहिला चेंडू फेस करतील. पुन्हा एकदा बघूया किती धावांसाठी चेंडू गेलेला. मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला 1 धावेसाठी.
बघूया लेग साईडला घेऊन काढलेला आहे. बघूया किती धावांसाठी मला वाटते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धावांसाठी एकूण 40 रनाची रन झालेले आहेत. 9 चेंडू 31 रनाची आवश्यकता. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4थ्या षटकातील एक मोठा फटका आलाच पाहिजे. बघूया पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे 2 धावेसाठी. कॅश पडला पाठवा असं नाही पहिला कॅश पाठवा इथे कॅश पाठवा त्याचे अनाउन्समेंट नाही कॅश पाठवा कॅश दर्शन गोट्याला पैसे पहिला पैसे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नाही मिसफील्ड झालेला आहे एसटी रक्षकांकडून. 22च्या रूपाने 1 धाव आलेली आहे. संघाची धाव संख्या झाली ती 42 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील 7 चेंडू 28 रनाची आवश्यकता. या चेंडू मध्ये ठरेल. या चेंडू मध्ये मोठा फटका आला तर मॅच मध्ये येतील. खरोखरच सुरेख असा एसटी रक्षक केलेला आहे. चला षटक संपलेला आहे. 6 चेंडू 28 रनाची आवश्यकता. खरोखरच सुरेख असा. बघूया आता किती 4 षटकार आणि 1 चौकार मारावे लागेल मॅच जिंकण्यासाठी. रणजित ही तितके ताकदीचे फलंदाज आहेत. तिथे ताकदीचे फलंदाज तेजस्वी आहेत. तसंच प्रत्येक षटकाराला तेजस पाटील यांना दर्शन मात्रे जॅक्सन अँड जॅक्सन बिल्डर यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक लावलेलं आहे प्रत्येक षटकाराला. आणि पहिला चेंडू लो फुलटॉस होता. बघूया काय घडतंय. आणि सुरेख असा काय आहे व्हॉलेंटियर मागे काय आहे धनेश काय आहे चौकार आहे. चौकार गेलेला आहे. खरोखरच चौकार आलेला आहे. मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. 46 धावा 5 चेंडू 24 रनाची आवश्यकता. म्हणजे 5 मध्ये 4 बाहेर मारायचे आहेत. AK11 मॅच संपली का त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. पुन्हा एकदा बघूया खेळून काढलेल्या बघा किती धावा येतील. रनआउटच्या रूपानं बाद झाले रणजित हे. आता त्यांचेच रणजित यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते गणेश म्हात्रे. चार चेंडू 22 रनाची आवश्यकता. बघूया वाईटच्या रूपानं आणि गडी बाद झालेला आहे. अजूनही मला वाटतंय आता 4 चेंडू 21 धावा
21 रनाची आवश्यकता. 4 चेंडू 21 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 4 चेंडू 21 रनाची आवश्यकता. बघूया संघाची धावसंख्या झाली आहे ती 51 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 19 रनाची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू. आणि गडी बाद झालेला आहे. चला कमलाकर भोईर आपण जरा व्यासपीठाकडे यायचं आहे. कमलाकर भोईर, निशान मोरे यांनी सुरेख असा झेल पकडलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 19 रनाची आवश्यकता. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 19 रनाची आवश्यकता. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा आहे. 1 धावा. 1 चेंडू 18 रनाची आवश्यकता. चला AK11 आपले 11 खेळाडू तयारीत ठेवायचे आहेत. आणि ऋत्विक चॅम्पियन आपले 2 सलामीवीर तयारीत ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा मला वाटतं निर्धावाचा चेंडू. षटक संपलेला आहे आणि लकी पॅकर मानस 11 मानस. चला फास्ट करायचं आहे. कृपया करून कोण टी शर्ट घालून जायचं आहे ब्लॅक याच्यावरती.